आजचं प्लॅनिंग होतं की चकली बनवायची. इथे मी चकली मैद्याची बनवलेली आहे. हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. आज आहे रविवार. इथं आमचं पिल्लू छान असं खेळत आहे. तिला आरुष खेळवतोय. इथे मी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि मैद्याची वाफ काढून घेतलेली आहे आणि नंतर मैदा खिसून तो चाळून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये धने पावडर, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट म्हणजे की लाल चटणी मी टाकलेली आहे तिळाची. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही, मस्त असं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. नंतर लसूण आणि कोथिंबीर थोडीशी बारीक करून टाकलेली आहे मी. आणि इथं बघू शकता तुम्ही, मुगाची डाळ किती म्हणजे असं पूर्ण मऊ शिजवून घेतलेली आहे आणि नंतर पिठामध्ये मळून घ्यायची आहे मुगाची डाळ. नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर खूप दिवसातून इच्छा झाली की व्हिडिओ बनवावा, म्हणून जवळजवळ वर्षातून आज मी व्हिडिओ बनवते आहे. मुलांमधून वेळच भेटत नाही व्हिडिओ बनवायचा. तर चला ठीक आहे. पीठ मळून घेतल्यानंतर लगेच मी चकली बनवायला घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असे काटे वगैरे आलेले आहेत चकलीला. पीठ एवढं परफेक्ट झालंय आपलं की हातामध्ये घेतली तरी भीती नाही की चकली मोडेल याची. एवढं परफेक्ट पीठ चकलीसाठीच आपलं बनलेलं आहे. तुम्हीही नक्कीच या पद्धतीने बनवून बघू शकता. तुम्हाला जर का असे नवनवीन पदार्थ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या किंवा घरामध्ये लागणारं काळं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. इथे सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही चकलीचा आवाजही बघू शकता.